नमस्कार. आज आपण मुरगुड शहरामध्ये आलो आहे आणि प्रभाग क्रमांक 10मध्ये आलो आहे. आता माझ्यासोबत एक उमेदवार आहेत. नेमकं त्यांचं विजन काय आहे हे जाणून घेऊया. नमस्कार मॅडम, आपलं नाव? नमस्कार. सौ संगीता खंडू मोरे, पक्ष राष्ट्रवादी पक्ष, प्रभाग क्रमांक 10. मॅडम, आता जी कागलमध्ये युती झालेली आहे समरजित सिंह घाटगे आणि हसन मुश्रीफ यांची, तर तुमचं त्याबद्दल मत काय आहे? हसन साहेब मुश्रीफ आणि समरजित घाटगे यांची युती झाली ती कागलसाठी आणि मुरगुडसाठी तर भरपूर त्यांच्यामुळं ह्या मुरगुडचा पूर्ण विकास होणार आहे. जसं कागलमध्ये हसन साहेब मुश्रीफ काय म्हटले की जशी कागलची बारामती झालेली आहे तसंच मुरगुडचं कागल व्हावं ही आम्हा सर्वांची इच्छा आहे. कारण की समरजित घाटगे आणि मंत्री साहेब हे एकत्र आल्यामुळं मुरगुड गावला पण पूर्ण विकास होणार आहे. त्यामुळं की नाही इतकी युती झाल्यामुळं सगळ्यांना आनंद आहे की ह्या मुरगावचा पूर्ण विकास झाला पाहिजे. आता तुम्ही एक महिला उमेदवार ज्यावेळी उभ्या राहिलात तेव्हा तुमचं विजन नेमकं काय असणार आहे? मी ज्यावेळी प्रचारासाठी बाहेर पडले त्यावेळी प्रत्येक महिलांचा असं हे होतं की आम्हाला काहीतरी हाताला काम पाहिजे, की घर बसल्या आम्हाला काहीच काम आहे. प्रत्येक महिला असे घराबाहेर पडत नाहीत. त्यामुळे घर बसल्या त्यांना काहीतरी उद्योगधंदा, बचत गट, ज्या बचत गटासाठी काय लागणार आहे अनुदान ते मी अनुदान आणून त्या बचत गटासाठी मी पुरवत राहीन. परत बाजारपेठेमध्ये स्वच्छतागृह, परत ह्या 10 नंबर वार्डामध्ये देखील रस्ते किंवा जागी लाईटचे दाब नाही. ह्या रोडला लाईटी कशा संध्याकाळच्या लाईटी पूर्ण म्हणजे वेळेत लावलेली जात नाही. त्यामुळं लोकांच्या भरपूर तक्रारी यायला लागल्यात. परत शाळा वगैरे ज्या आहेत त्या शिक्षणासाठी मुलांना बाहेर जावं लागतं. परत इथं हॉस्पिटल पण आहे, पण त्या हॉस्पिटलमध्ये पूर्ण म्हणजे असे ज्या सुविधा पाहिजे, वैद्यकीय सुविधा पाहिजे त्या सुविधा वेळेवर मिळायला जात नाहीत. त्यामुळं ही दोघं जे एकत्र आल्यात, परत रणजितदादा, राजकांतदादा आणि ह्या सगळ्या चौघांनी मिळून हे मुरगुड गावमध्ये जसं कागलमध्ये आहे त्याच्यापेक्षा जशी बारामती व्हावी त्यांची इच्छा आहे, तशीच मुरगुडची देखील बारामती त्यांनी करून दाखवावी. त्यामुळं आम्ही सगळ्यांनी त्यांच्या हाताखाली सगळं त्यांच्या ह्याच्यानं आम्ही करू.